जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियामधील एक अपडेट आलेली आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी कुठे ना कुठेतरी फॉर्म भरलाच असेल. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल किंवा किती विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळाली किंवा किती विद्यार्थी अजून शिल्लक आहेत, त्याची संभाव्य जी यादी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आहे लिपिक पदासाठी आणि काही जिल्हे आहेत त्याची शिपाई पदासाठी. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे किती विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत ऑर्डर जी आहे ती प्राप्त झालेली आहे त्याचा आढावा तुम्हाला घेता येईल. आणि तुम्ही जर ती जी रँक असेल त्या रँकच्या पलीकडे जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक होप्स येतील की तुम्हालाही ईमेल येऊ शकतो. आणि तुम्हाला एक विनंती आहे किंवा माझी तुम्ही एक विनंती समजा किंवा त्याला एक सल्ला समजा किंवा ॲडवाईस समजा, तुम्ही तुमचा ईमेल जो आहे तो चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमची जी संपूर्ण पदभरतीची प्रक्रियाची जी शेवटची जी स्टेप आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला तिथेच उपलब्ध होईल. मला जी माहिती विद्यार्थ्यांकडून प्राप्त होते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. कारण जे विद्यार्थी सिलेक्ट होतात ते विद्यार्थी आवर्जून आपल्याला सांगतात, त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि ते विद्यार्थी जेव्हा मेसेज करतात त्यांचा आनंदाचा मेसेज असतो, त्या आनंदाच्या मेसेजमध्ये ते त्यांचा अनुभव शेअर करतात. तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला ते पुढील भरती प्रक्रियेत कामात येतो. चला विद्यार्थ्यांनो, मग आपला जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेची अपडेट. ती म्हणजे आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना लिपिकमध्ये ऑर्डर प्राप्त झाली आहे, कोणकोणते असे जिल्हे आहेत, किती ऑर्डर आतापर्यंत त्या मुलांना प्राप्त झाली किंवा किती ऑर्डर निघाले, संपूर्ण माहिती आपण इथं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून पुढील येणारी जी पदभरती असेल, न्यायालय संबंधित अपडेट्स असतील किंवा न्यायालयाबद्दल इंटरव्ह्यूबद्दल गायडन्स असतील, संपूर्ण आपले जे लेक्चर असतील ते इथे उपलब्ध आहेत आणि संपूर्ण ऑथेंटिक माहिती आपण इथे पुरवत असतो. म्हणून तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ही म्हणजे जी यादी आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. आता अहमदनगरमध्ये जे आहेत ते एकूण तुम्हाला निवड यादी दिसत असेल, प्रतीक्षा यादी दिसत असेल, परंतु निवड यादी ही जी कनिष्ठ लिपिकची तुम्हाला इथं दिसत असेल, प्रतीक्षा यादी दिसत असेल, तसंच शिपाईची तसंच प्रतीक्षा यादी तुम्हाला संपूर्ण दिसत असेल. परंतु आपला जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे अहमदनगर येथे किती आतापर्यंत ऑर्डर जे आहेत ते सोडले गेले, ते म्हणजे 115 जे आहेत ते लिपिक पदासाठी ऑर्डर सोडले गेले. 26 ऑर्डर अजून बाकी आहेत. तसंच अकोलाचं जर सांगितलं तर 40 ऑर्डर ज्या आहेत त्या सोडल्या गेल्या आहेत. 8 ऑर्डर अजून बाकी आहे. तसंच अमरावतीचा विचार केला तर 37 ऑर्डर जे आहेत ते तुमच्या सोडल्या गेल्या आहेत आणि तुमच्या 91 जे आहेत त्या ऑर्डर अजून बाकी आहेत. औरंगाबादचा जर विचार केला विद्यार्थ्यांनो, तर औरंगाबादमध्ये तुमचे आहेत 28 ऑर्डर जे आहेत ते सुटले आहेत, अजून त्यांचे 49 ऑर्डर बाकी आहेत. तसंच बीडचा जर विचार केला तर बीडसाठी 32 ऑर्डर जे आहेत ते निघाले आहेत, 40 ऑर्डर तुमच्या बाकी आहेत. तसंच भंडारासाठी जर विचार केला तर भंडाराच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑर्डर अजून निघाले आहेत, 15 लिपिक पदाचे ऑर्डर निघाले आहेत, 14 अजून बाकी आहेत किंवा पेंडिंग आहेत. तसंच जर आपण विचार केला बुलढाणा जिल्ह्याचा, तर बुलढाणासाठी तुमचं एकूण 66 ऑर्डर निघाले आहेत, 13 ऑर्डर अजून बाकी आहेत. चंद्रपूरचा जर विचार केला तर 49 ऑर्डर जे आहेत ते निघाले आहेत, 20 ऑर्डर अजून बाकी आहेत. तसंच जर धुळे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यासाठी तुमचं अजून 33 ऑर्डर निघाले आहेत, बहुतेक 33 का 34 ऑर्डर निघाले आहेत. तुमच्या अजून 25 ऑर्डर बाकी आहेत, 13 ऑर्डर निघाले आहेत वाटतं आणि 25 ऑर्डर तुमच्या बाकी आहेत. तसंच गडचिरोलीचा जर विचार केला आपण तर तिथे 23 ऑर्डर निघाले आहेत, 9 ऑर्डर अजून बाकी आहेत. गोंदियाचा विचार जर केला आपण तर गोंदियाच्या विद्यार्थ्यांनो 26 ऑर्डर निघाले आहेत, 8 ऑर्डर अजून बाकी आहेत. तसंच जर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर 79 ऑर्डर निघाले आहेत, 13 ऑर्डर बाकी आहेत. तसंच पुढचे जिल्हे आपण बघूयात. वन बाय वन आपण संपूर्ण जिल्ह्यांचा विचार करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.
तसंच जर आता रत्नागिरीचा जर आपण विचार केला रत्नागिरीचा, तर रत्नागिरीमध्ये 23 ऑर्डर निघाल्या आहेत. तुमचे अजून बाकी आहेत ऑर्डर तुमचे रत्नागिरीचे, ते म्हणजे रत्नागिरीचे 23 ऑर्डर निघाले आहेत. 26 ऑर्डर अजून तुमचे बाकी आहेत. सांगलीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण सांगलीच्या विद्यार्थ्यांना 30 ऑर्डर तुमच्या निघाल्या आहेत. 6 ऑर्डर अजून तुमच्या बाकी आहेत. तसंच साताराचा जर विचार केला आपण साताराचा, तर साताराच्या विद्यार्थ्यांनो साताऱ्याचा थोडं कठीण विषय आहे. साताऱ्यात फक्त 9च ऑर्डर निघाल्या आहेत. तुमच्या 56 ऑर्डर अजून बाकी आहेत. साताऱ्याच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी थोडीशी ती पॅनिक अशी न्यूज असू शकते. सिंधुदुर्गसाठी जर आपण विचार केला तर 20 ऑर्डर जे आहेत ते निघाले आहेत. अजून तुमच्या 17 ऑर्डर बाकी आहेत. तसंच सोलापूरचा जर विचार केला आपण सोलापूरचा, तर सोलापूरचे विद्यार्थ्यांनो तुमचे अजूनपर्यंत जे ऑर्डर निघाले आहेत ते म्हणजे 44 म्हणजे 44 ऑर्डर तुमच्या निघाल्या आहेत. 22 ऑर्डर जे आहेत ते अजून तुमच्या बाकी आहेत. तसंच ठाणे, आता ठाणे महत्त्वाचं आहे कारण ठाण्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. ठाण्याच्या विद्यार्थ्यांना तुमचे 109 ऑर्डर जे आहेत त्या निघाल्या आहेत. 120 ऑर्डर अजून बाकी आहेत. ठाण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे असं की आत्ता काही विद्यार्थ्यांना ईमेल प्राप्त होत आहेत. ते आहे तुमचं स्मॉल फॅमिली कोड संबंधित तुम्हाला एक जे संमतीपत्र आहे ते तुम्हाला भरून मागत आहे. त्याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवेल मी, कारण ते विद्यार्थ्यांसाठी प्रमोशनचा काय हेतू असतो किंवा प्रमोशन होतं किंवा नाही होतं किंवा ते फॅमिली कोर्टमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय काय सुविधा मिळतात, संपूर्ण गोष्टी ठाण्याच्या विद्यार्थ्यांसाठी मी इथं घेऊन येणार आहे. तो आपला सेपरेट व्हिडिओ असणार आहे. आता आपण इथं डिस्कशन करत आहोत किती ऑर्डर प्राप्त झाल्या मुलांना आणि किती ऑर्डर अजून पेंडिंग आहेत. आता वर्धाचा जर विचार केला आपण वर्धाचा, तर 22 ऑर्डर जे आहेत वर्धाचा विचार जर आपण केला तर 22 ऑर्डर जे आहेत त्या निघाल्या आहेत तुमच्या वर्धासाठी आणि 0 ऑर्डर बाकी आहेत. म्हणजे संपूर्ण जे ऑर्डर आहेत त्या वर्ध्याच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत. म्हणून वर्धाचं बेस्ट असं एक्झाम्पल आहे. तेच एक्झाम्पल सगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टने जर फॉलो केलं तर खूप चांगली गोष्ट होऊन जाईल. आता वाशिमसाठी जर आपण पाहिलं तर वाशिमच्या विद्यार्थ्यांना 37 म्हणजे 37 ऑर्डर प्राप्त झाल्या आहे विद्यार्थ्यांना. अजून तुमच्या 10 ऑर्डर ज्या आहेत त्या पेंडिंगवर आहेत किंवा त्या अजून सुटणार आहेत. यवतमाळच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे अशी की 87 ऑर्डर जे आहेत म्हणजे 87 ऑर्डर तुमच्या आत्तापर्यंत निघाल्या आहेत. तुमच्या 20 ऑर्डर ज्या आहेत त्या बाकी आहेत. तसंच शहर दिवाणी जे असतील, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई, त्यांच्या 116 ऑर्डर निघाल्या आहेत. 113 ऑर्डरी अजून बाकी आहेत. तसंच जर मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबईचा जर विचार केला तर 45 ऑर्डर जे आहेत 45 त्या ऑर्डर तुमच्या निघाल्या आहेत. तुमच्या अजून 29 ऑर्डर जे आहेत त्या बाकी आहेत. तसं आता शेवटचं म्हणजे लघुवाद न्यायालय जे आहे मुंबईमध्ये, त्याचे 51 तुमच्या ऑर्डर निघाल्या आहेत. 20 ऑर्डर बाकी आहेत. कालचीच एक अपडेट आहे ती म्हणजे अमरावतीच्या विद्यार्थ्यांसाठी. अमरावतीचे विद्यार्थ्यांना तुमचे जे ऑर्डर आहेत ते कालच निघाले आहेत. शिपाई पदासाठी सुद्धा अमरावतीच्या विद्यार्थ्यांचे ऑर्डर निघाले आहेत. त्याचा डेटा आपल्याकडे आलेला आहे. तो डेटा म्हणजे असा, अमरावतीच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी 28 ऑर्डर काल लिपिकच्या सुटल्या आहेत आणि 13 ऑर्डर जे आहेत ते शिपाई पदासाठी सुटलेल्या आहेत. म्हणजे शिपाई पदाचे जे 13 विद्यार्थी आहेत ते अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टला लागलेले आहेत आणि आत्तापर्यंत 28 ऑर्डर जे आहेत ते कालच अमरावतीमध्ये सुटले आहे. तसंच जर धाराशिवचा जर आपण विचार केला, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, तर याचा जर विचार केला तर 50 ऑर्डर सुटल्या आहेत. कालच 4 अजून ऑर्डर सुटलेल्या आहेत. म्हणजे एकूण 50 ऑर्डर सुटल्या आहेत. धाराशिवची गोष्टसुद्धा इथं आपण केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढा डेटा आपल्यापर्यंत प्राप्त झाला. त्या विद्यार्थ्याचं धन्यवाद ज्याने ते आपल्याला एक अशी लिस्ट होती ती लिस्ट त्याने पाठवली, काही लिहून त्याने पाठवलं, त्याला कुठून तरी प्राप्त झाले असेल. मला तरी वाटतं ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशनच असेल, कारण त्याच्याकडे एवढा डेटा जर प्राप्त असेल तर मला वाटलं की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असू शकते. परंतु जेव्हा मी त्याची पडताळणी केली आणि मी संपूर्ण जो डेटा आहे, हा जो डेटा आहे आणि तो डेटा मी मॅच केला तर तो डेटा तंतोतंत जोडताना दिसत होता. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे.
चला विद्यार्थ्यांनो, अजून जर कुठल्या ऑर्डर निघाल्यात विद्यार्थी सांगत असतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला ते पुढे अपडेट देत जाईल. विद्यार्थ्यांना आता तुमची मी रजा घेतो. तुम्ही तुमचा ईमेल जो आहे तो चेक करत राहा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.